आपण काल बघितलेला होता वर्णाचे उच्चारस्थान, बरोबर आहे. तर वर्णाचे उच्चारस्थान पुन्हा एकदा आपल्याला बघायचं आहे आणि वर्णाचे उच्चारस्थान नेमकं काय आणि कशावरून पडलेले आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपल्या वर्णमालेमध्ये एकंदरीत 52 वर्ण आहेत. किती वर्ण आहेत? 52 वर्ण आहेत. ते 52 वर्ण आपल्या मुखातील कुठल्या ना कुठल्या भागाचा किंवा अवयवाचा वापर करून ते वर्णांचे उच्चार केले जातात. त्याच्यामध्ये ओठ आले, कंठ, दात, तालू, मूर्धा, जीभ, नाक या विविध अवयवांचा वापर करून ते वर्णाचे उच्चारले जातात. यावरून त्यांच्या वर्णाचे उच्चारस्थान पडलेले आहे. एकूण वर्णाचे उच्चारस्थान किती आहेत? 9 आहेत. किती आहेत? 9. 9 वर्णाचे उच्चारस्थान आपल्याला माहित असायला पाहिजे. ते सिरियल नंबर माहित असायला पाहिजे, कारण आपल्याला आठवण ठेवण्यासाठी ते 9 सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमे जर आपल्याला माहित असतील तर ते उत्तम असतील. आलं का लक्षात? मग यामध्ये आपण जर बघितलं, पहिला वर्णाचा उच्चारस्थान कोणता होता? कंठ वर्ण. बोलत चला, ठीक आहे. दुसरा तालव्य वर्ण कोणता होता? तालव्य वर्ण. तिसरा मूर्धन्य वर्ण. लक्षात घ्यायचं आहे, मूर्धन्य वर्ण. नंतर जर आपण बघितलं, चौथा कोणता होता? दंत्य वर्ण. पाचवा ओष्ठ्य वर्ण, बरोबर. सहावा कंठ तालव्य वर्ण. कंठ तालव्य वर्ण. सातवा प्रकार कंठोष्ठ्य वर्ण. आठवा प्रकार होता दंतोष्ठ्य वर्ण. आणि 9वा प्रकार होता आपला कोणता? दंत तालव्य वर्ण. मग आपल्याला मुखातील विविध भागाचा उपयोग करून हे वर्ण उच्चारले जातात. आपण यापूर्वी बघितलेलं होतं. हे बघताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की मुखातील जेवढे काही भाग आहेत, आतमध्ये भाग आहेत, जसं काय जर आपण विचार केला, ओठांचा उपयोग करून उच्चारले जाणारे वर्ण आहेत. दाताचा उपयोग केला जातो. आपल्या जिभेचा टोक वरच्या दाताच्या मागील बाजूला लागून काही वर्ण उच्चारले जातात. त्या वरच्या दाताच्या वरती पुन्हा एक आपला तालू आहे, कठोर तालू, त्याला आपल्या जिभेचा टोक लागून काही वर्ण उच्चारले जातात. त्यानंतर आपल्या जिभेचा टोक मूर्धेला लागून काही वर्ण उच्चारले जातात, बरोबर आहे. मग आपला कंठ म्हणजे गळा, आपली पडजीभ आणि मुख्य जीभ, याच्या मुख्य जिभेचा मागील भाग पडजिभेला जाऊन टेकतो, मग ते बाकीचे वर्ण उच्चारले जातात. अशा प्रकारे आपण विविध मुखातील भागांचा उपयोग करून हे वर्ण उच्चारले जात असतात. यावरून आपले वर्णाचे उच्चारस्थान किती पडलेले आहे? 9 पडलेले आहे. मग हे 9 आपल्याला वर्णाचे उच्चारस्थान, आपल्याला कोणत्या वर्णाच्या उच्चारस्थानामध्ये कुठले वर्ण येतात हे आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. आता बघा, पहिला जो आपण प्रकार बघत आहोत कंठ वर्ण. मग आता याच्यापूर्वी आपल्याला थोडं माहित असायला पाहिजे कंठ म्हणजे नेमकं काय. तर कंठ म्हणजे गडा. कंठ म्हणजे गडा. मग कंठ म्हणजे गडा होतो हे माहित आहे, परंतु हे वर्ण कुठले कुठले आहेत, कसे उच्चारले जातात याबद्दल थोडं आपण डिटेल बघणार आहोत. आलं लक्षात? यामध्ये बघताना बघा, लक्षात घ्यायचं आहे की आपली जी काही मुख्य जीभ आहे, या मुख्य जिभेचा मागील भाग, या मुख्य जिभेचा मागील भाग वरती उचलला जातो आणि वरती उचलून आपली जी काही पडजीभ आहे त्या पडजिभेला जाऊन टेकतो आणि पडजिभेला जाऊन थोडासा हलकासा टेकल्यानंतर जे वर्ण उच्चारले जातात त्यांना कंठवर्ण असे म्हणतात. म्हणजे कंठातून उच्चारले जाणारे वर्ण म्हणजेच काय? कंठवर्ण. मग हे कंठवर्ण कुठले आहेत? तर आपला जो गट आहे, पहिला कोणता गट आहे? क गट. या क गटातले सगळे वर्ण त्याच्यामध्ये मोडतात. कंठवर्णामध्ये क, ख, ग, घ, अंग, बरोबर आहे. पुन्हा याच्यामध्ये स्वर पण आलेले आहेत, बरोबर की नाही? हे स्वर पण आपल्याला माहित असायला पाहिजे. तर थांबा, एकदा आपण चार्ट बनवल्यासारखं बनवून घेऊ. बघा, सगळ्यात पहिले आपण स्वर लिहून घेऊ. स्वर कुठले कुठले आहेत त्यानंतर आपल्याला बघायचं आहे. तर व्यंजन कुठले कुठले आहेत, बरोबर आहे. कंठवर्णामध्ये कुठले कुठले स्वर आहे? कंठामध्ये उच्चारताना अ, आ असं उच्चारताना आपला गळा बघा असा थोडा मोठा होत आहे आणि त्याच्यातून सहज उच्चारले जात आहेत. कंठाला प्रेशर पडत आहे आणि कंठातून उच्चारले जातात. मग कंठातून उच्चारले जाणारे वर्ण कुठले आहे? अ आणि आ, हे दोन स्वर आहेत. आणि या कंठवर्णामध्ये आपला जो गट मोडतो तो गट कुठला आहे? पहिला गट कोणता? क गट. क गट कोणता होता? क, ख, ग, घ, अंग, बरोबर आहे. हा पूर्णपणे पहिला गट मोडतो आणि या पूर्णपणे पहिल्या गटामध्ये
व्यंजन मोडतात। या पहिल्या वर्ण गटामध्ये पुन्हा एक अधिकचा वर्ण समावेश करण्यात आलेला आहे जो कंठवर्णातून उच्चारला जातो, म्हणजे कोणता? कोणता आहे? म्हणजे हा काय आहे तर लक्षात घ्यायचं आहे, हा सुद्धा एक आपला कंठ व्यंजन, कंठातून उच्चारले जाणारे व्यंजन आहे। मग कंठातून उच्चारले जाणारे स्वर कुठले आहेत? अ आणि आ, आणि व्यंजन जर आपण बघितलं तर कुठले आहेत? क ख ग घ अंग। मग कंठातून उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना काय म्हणतात? कंठवर्ण असे म्हणतात। इतके व्यंजन मोडलेले आहेत, किती आहेत? 6। किती आहेत? 2। कुठले? आणि आ। समजलं असेल? कंठ कुठला कोणाला म्हणतात? कंठ म्हणजे गळा। आपण जर आपलं जर का मुखाचे आतमध्ये जर बघितलं तर पड आहे आणि त्यापेक्षा जो भाग आहे आणि आपली मुख्य जीभ आहे, ते मुख्य जिभेचा मागील भाग कुठे वरती उचलले जातात आणि वरती उचलून पडजिभेला टेकतो आणि पडजिभेला टेकल्यानंतर हे वर्ण उच्चारले जातात। म्हणून कंठातून उच्चारले जाणारे वर्ण म्हणजेच काय? कंठवर्ण। यामध्ये 2 स्वर मोडलेले आहेत, अ आणि आ, आणि पहिला गट मोडलेला आहे क ख ग घ अंग, आणि काय आहे? आपण याच्यामध्ये मुखाचा भाग जर बघितलं लिहायचं आहे मुखाचा भाग, तर मुखाचा भाग कोणता आहे तर लक्षात घ्यायचा, मुखाचा भाग आहे कंठ। कोणता आहे? कंठ। अशा प्रकारे हा मुखाचा भाग आपल्याला पाहायला भेटतो। दुसरा जो प्रकार आहे कोणता आहे? तालव्य वर्ण। मग तालव्य वर्ण आपल्याला तालू म्हणजे काय माहित पाहिजे आपल्याला। एक छोटीशी आपण आकृती काढून बघितलेली होती। याच्यामध्ये जर आपण विचार केला तर वरच्या दातापासून तर पडजिभेपर्यंतचा अर्धगोलाकार जो भाग आहे, जो घुमटाकार भाग दिसतो, त्याला आपण तालू म्हटलेला आहे, बरोबर। हा तालू जो आहे, आता या तालूचे पुन्हा 2 भाग पडतात। तालूचे 2 भाग कुठून पडतात? मूर्धा मधात आलेला आहे आणि मूर्धेमुळे तालूचे 2 भाग पडलेले आहेत। मग त्याचे 2 भागाला नाव देण्यात आलेलं होतं, कोणता? एक कठोर तालू आणि दुसरा कोमल तालू। मग कठोर तालू आपल्या जिभेचा टोक जेव्हा कठोर तालूला जाऊन भिडतो मग ते वर्ण उच्चारले जातात, त्यांना तालव्य वर्ण म्हणतात। पण कठोर तालू नेमका आहे कुठे? कोमल तालू आहे कुठे? तर आपल्या जिभेच्या आतमध्ये जर आपण जर बघितलं बघा, ओठा आहेत समजा, ओठाच्या नंतर इकडे दात आहेत, या दाताच्या वरती असा अर्धगोलाकार भाग आहे। हा जो काही अर्धगोलाकार भाग आहे याला काय म्हणतात? तालू म्हणतात। काय म्हणतात? तालू, बरोबर आहे। या तालूचे 2 भाग बरोबर इथून पडतात आणि जिथून तालूचे 2 भाग पडतात त्याला नाव दिलेलं होतं मूर्ध। मग बघा, तालूचे 2 भाग पडतात, हे आपली जीभ आहे समजा, इथे पडजीभ आहे आणि हा मुख्य जिभेचा भाग आणि हा पडजीभ इथे जेवढा टेकतो याला आपण काय म्हटलेला होता। मग हे 2 भाग कुठून कुठे पडलेले आहेत? पडजिभेपर्यंत, पडजिभ या पडजिभेपर्यंत त्याचा अर्धा जो गोलाकार भाग होता याला काय म्हणतात? तालू म्हटलेला। आणि या तालून भाग ज्या ठिकाणी पडतात त्याला आपण काय म्हटलेलं आहे? मूर्धा असं म्हटलेलं होतं। मग 2 भाग कुठले? हा जो काही पहिला भाग पडणार आहे याला कठोर तालू असं नाव आहे। काय आहे? कठोर तालू। आणि हा जो काही मूर्धेपासून तर पडजिभेपर्यंतचा भाग आहे याला काय नाव होता? कोमल तालू। कोमल तालू किंवा त्याला काय म्हटलेला होता? मृदू तालू। काय म्हटलेला होता? मृदू तालू। अशा प्रकारे 2 भाग पडलेले होते। मग हे 2 भाग बघितलं तर बघा इथे काय होणार आहे? तालव्य वर्ण उच्चारताना म्हणजे कठोर तालू म्हणजे लक्षात घ्यायचं आहे, पहिले कठोर तालूची पूर्ण डेफिनेशन माहिती, वरच्या पासून तर मूर्धेपर्यंतचा जो भाग आहे बघा, लक्षात घ्यायचा, वरच्या दातापासून तर मूर्धेपर्यंतचा जो भाग होता त्याला काय म्हटलेला होता? कठोर तालू असं म्हटलेला होता। मग बघा लक्षात घ्यायचं आहे की आपल्या जी काही जीभ आहे मुख्य, हे मुख्य जीभ थोडी वर उचलली जातो वरच्या दाताच्या वरच्या बाजूला, म्हणजेच कठोर तालूला जाऊन भिडेल। मग जेव्हा आपल्या जिभेचा मुख्य कठोर तालूला जाऊन भिडतो व ते वर्ण उच्चे जातात त्यांना काय म्हणतात? तालव्य वर्ण असे म्हणतात। मग तालव्य वर्ण कुठले कुठले आहेत हे आपल्याला बघावं लागेल। आलं लक्षात? तालव्य वर्णामध्ये आपण स्वर जर बघितलं, ई आणि ई मोडतो, बरोबर की नाही? मग ई आणि ई, आता हे सगळं लक्षात ठेवायचं का? मग पुन्हा सगळं नाही पाहिजे बघा, कठोर तालू एकदा सगळं सांगून देतो नंतर मी लिहून घेतो। आता यामध्ये जर आपण बघितलं वरच्या दातापासून तर मूर्धेपर्यंतचा भाग, वरच्या दातापासून तर मूर्धेपर्यंतचा भाग म्हणजे कठोर तालू, आणि मूर्धेपासून तर पडजिभेपर्यंतचा भाग म्हणजे कोणता तालू? कोमल तालू। आलं लक्षात? हे तालूचे भाग झाले। त्यानंतर आपण जर बघितलं आज जो काही कठोर तालू आणि कोमल तालू यांना वेगळा करणारा भाग कोणता आहे? मूर्धा, म्हणजे बरोबर मधात आलेला आहे। तुम्हाला माहित आहे आपण जर का लहानपणी बोर वगैरे खाल्लं तर बोर खाल्ल्यानंतर आपल्या चिलटा जो असतो पोरीचा तो पुढे मधात जाऊन टेकतो आणि तिथे जाऊन टेकतो, तोच भाग म्हणजे काय आहे? मूर्धा आहे। तर ही मूर्धा बघताना बरोबर लक्षात घ्यायचं आहे, या वरच्या दातापासून कसं घ्यायचं आहे? पडजिभेपर्यंतचा भाग म्हणजे कठोर आणि कोमल यांना वेगळा करणारा भाग म्हणजे मूर्धा, यांना वेगळा करणारा भाग म्हणजे काय? मूर्धा। हे बरोबर लक्षात घ्यायचं आहे। आणि मग हे ओठ पण आपण बघायला पाहिजे आणि दात पण, हे आपण थोडं हळूहळू बघू, त्या वर्णाच्या उच्चार स्थानामध्ये आपल्याला समजतील।
मग तुम्हाला कठोर तालू समजलेला असेल. वरच्या दातापासून तर मूर्धेपर्यंतचा जो भाग आहे याला काय म्हणतात, कठोर तालू. आणि मूर्धेपासून तर पडजिभेपर्यंतचा हा जो भाग आहे एवढ्या भागाला काय म्हणतात, कोमल तालू म्हणतात. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. आता बघा आपण तालव्य वर्ण बघणार आहोत. या तालव्य वर्णामध्ये बघा आता लक्षात घ्यायचं आहे, या तालव्य वर्णामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं कुठले कुठले वर्ण मोडतात. तर तालव्य वर्णामध्ये दोन स्वर मोडतात. कुठले कुठले, ई आणि मोठी, लहानी आणि मोठी हे दोन स्वर तालव्य वर्णामध्ये मोडतात. म्हणजे आपल्या जिभेचा टोक वरच्या दाताच्या वरच्या बाजूला म्हणजेच काय कठोर तालूला जाऊन भिडतो आणि मग ते वर्ण उच्चारले जातात, तेव्हा तालव्य वर्ण म्हणतात. या तालव्य वर्णामध्ये दोन स्वरांचा समावेश होतो, लहानी आणि मोठी. आणि याच्यामध्ये व्यंजनाचा विचार केला असता याच्यामध्ये दुसरा गट पूर्णपणे मोडतो. आपला गट तर तुम्हाला माहित आहे कोणता गट, क च ट त प. मग पहिला जो गट होता क गट, हा क गट कंठवर्णामध्ये मोडलेला होता पूर्णपणे, त्याच्यामध्ये एक वर्ण पण जास्त आलेला होता ह. मग आता तालव्य वर्णामध्ये दुसरा गट मोडतो. तालव्य वर्णामध्ये दुसरा गट कोणता मोडेल, च गट. कोणता गट, च गट. मग काय, च छ ज झ इ काय, च छ ज झ इ. अशा प्रकारे हा दुसरा गट पूर्णपणे मोडला. त्यामध्ये दोन जास्त आहेत. त्या गटामध्ये किती वर्ण जास्त आहेत, दोन. मग दुसऱ्या वर्ण गटामध्ये दोन वर्ण कुठले कुठले जास्त आहेत, यश काय, यश. मग पहिल्या वर्ण गटामध्ये एक वर्ण जास्त आहे, दुसऱ्या वर्णामध्ये दोन वर्ण जास्त आहे. दुसऱ्याला आपल्याला काय दिलेलं आहे, यश. आणि दुसरा गट कोणता आहे तर तालव्य वर्ण. अशा प्रकारे पूर्णपणे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघूया तिसरा गट. तिसरा गट जर आपण बघितलं तर तिसरा गट कोणता आहे तर बघा मूर्धन्य वर्ण. कोणता गट आहे, मूर्धन्य वर्ण. मूर्धन्य वर्ण हा सुद्धा एक वर्णाचा प्रकार आहे. वर्णाचे उच्चार स्थान मूर्धेला जाऊन आपली जीभ भिडेल आणि मग ते वर्ण उच्चारले जातात. मग काय आहे डेफिनेशन, आपल्या जिभेचा टोक जेव्हा मूर्धेला म्हणजे कठोर तालू आणि कोमल तालू याचा मधला भाग म्हणजेच काय, मूर्धा, या मूर्धेला आपल्या जिभेचा टोक भिडेल आणि मग ते वर्ण उच्चारले जातात, त्यांना काय म्हणतात, मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. तुम्हाला फील पण करता येतो. म्हणून बघा ट ठ ड ढ न म्हणा, ट ठ ड ढ न. मग ट ठ ड ढ न म्हणताना आपल्या जिभेचा टोक कुठे गेला, वरती जाऊन भिडलेला आहे. भिडला का की नाही भिडला, भिडलेला आहे ना. मग आपल्या जिभेचा पुढे जाऊन भिडलेला आहे. मग त्याला पण स्वर आवडतो, रू. रू आपली जीभ बनलेली असेल, सरळ जाऊन असेल मूर्धेला, रू म्हणा. बरोबर आपल्या टोक पुढे गेलेला आहे, मूर्धेला जाऊन भिडलेला आहे. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं मूर्धन्य वर्णामध्ये एक स्वर आहे, तो म्हणजे कोणता, ऋषी. आणि अभियानाचा विचार केला तर तिसरा गट आहे ड ड न. काय म्हणून द्यायचं आहे, व्यंजन गट आहे ड ड न. बरोबर. आणि हा पहिल्या वर्ण गटामध्ये एक अक्षर जास्त होता, दुसऱ्या गटामध्ये तिसऱ्या गटामध्ये जास्त आहेत. कोणते, र ष ड. र षडकोश आणि ड. अशा प्रकारे तिसऱ्या वर्ण गटामध्ये तीन वर्ण जास्त येणार आहेत. मग पहिल्या गटात एक जास्त, दुसऱ्या वर्ण गटामध्ये दोन वर्ण जास्त, तिसऱ्या वर्ण गटामध्ये तीन वर्ण जास्त. अशा प्रकारे लक्षात घ्यायचं आहे. मग आपण मुखाचा जर भाग बघितलं, दुसऱ्या वर्ण गटाचा मुखाचा भाग आहे कठोर तालू. काय आहे, कठोर तालू. आपण तालू लिहून घेऊ, यांना इंग्रजी नाव द्यायचं आहे आपल्याला नंतर. बरोबर आहे. नंतर जर आपण विचार केला तर मूर्धन्य गट आणि मुखाचा कोणता आहे, मूर्धा. मुखाचे भाग पण लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला चौथा वर्ण गट आपल्याला बघायचा आहे, कोणता, दंत्यवर्ण गट. कोणता गट आहे, दंत्यवर्ण गट. म्हणजे बघा दंत्यवर्ण, दंत म्हणजे दात. बरोबर. मग आता दंतवर्ण कोणाला म्हणायचा तर आपल्या जिभेचा टोक वरच्या दाताच्या मागील बाजूला जाऊन टेकेल. जे आपला हिरडा राहते वरच्या दाताचा, या वरच्या दाताच्या मागील बाजूला आपल्या जिभेचा टोक भिडतो आणि मग ते वर्ण उच्चारले जातात. म्हणून त्यांना दंतवर्ण असे म्हणतात. दंतवर्णामध्ये एक स्वर मोडतो, कोणता, लू. कोणता आहे, लू. तसं तर हा लुप्त होणारा स्वर आहे. याच्यापासून मराठीत एकमेव शब्द तयार होतो, तुम्हाला माहित आहे कोणता, क्लुप्ती. कोणता आहे, क्लुप्ती. लू या स्वरापासून एकमेव होतो, परंतु लू हा आपल्या वर्णमालेमध्ये आहे. याला आता लुप्त होणारा स्वर पण म्हटलेला आहे. आता बघा लक्षात घ्यायचं आहे. मग आता दंतवर्णामध्ये लू स्वर मोडलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चौथा गट मोडेल. चौथा गट कोणता, क च ट त गट. कोणता गट, त गट. त थ द ध न. त थ द ध न. बरोबर आहे. मग चौथ्या गटामध्ये किती वर्ण जास्त पाहिजे होते, 4. पण आता आपले वर्ण संपण्याच्या नादात येत आहे. एक्स्ट्राच्या गटाच्या बाहेर आपल्याकडे वर्ण राहिलेले नाही. मग बघा 4 चे अर्धे आपण 2 करू. 4 चे अर्धे काय करू, 2. आणि 2 करण्यासाठी आपण
आपण त्याला देऊ लस. काय देऊ? लस. मग अशा प्रकारे लस दिल्यामुळे त्याचे 4चे अर्थ किती झाले? 2. मग दुसऱ्या चौथ्या वर्णगटामध्ये 2 वर्ण जास्तची येतात. कोणता? ल स. आलं लक्षात? मग दुसऱ्याला दिला यश आणि चौथ्याला भेटली लस. आलं लक्षात? तसं काहीतरी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्याला काय भेटला? यश. आणि चौथ्याला आपण काय दिली? लस. मग चौथ्याचे किती झाले? 2. मग चौथ्या गटामध्ये 4 पाहिजे होते, पण वर्ण गटाच्या बाहेरचे वर्ण संपत आलेले असल्यामुळे लक्षात घ्यायचं आहे इथे 4 राहणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण 4चे अर्थ 2 केलेले आहे आणि चौथ्या गटामध्ये 2 वर्ण मोडलेले आहे. कोणता? ल स. आलं का लक्षात? आणि बघा लक्षात घ्यायचं आहे मुखाचा भाग कोणता आहे? तर दात. कोणता आहे? दात. नंतर 5वा वर्णगट आपण बघू. 5वा वर्णगट कोणता? ओष्ठ वर्णगट. ओष्ठ म्हणजे ओठ. ओष्ठ म्हणजे काय? ओठ. खालच्या आणि वरच्या ओठांचा उपयोग करून, बरोबर डेफिनेशन लक्षात घ्या. खालच्या आणि वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना ओष्ठ वर्ण असे म्हणतात. खालच्या आणि वरच्या ओठांचा उपयोग केला जातो. जसं बघा याच्यामध्ये स्वरांचा विचार केला, उ आणि उ सुटलेले आहे तिथे. उ आणि ऊचा विचार केला, उ बोलताना किंवा ऊचा उच्चार करताना आपले दोनही खालचे आणि वरचे ओठ गोल होतात आणि गोल झाल्यानंतर मग त्या वर्णांचा उच्चार केला जातो. म्हणून बघा उ. आता लहान उ म्हणा किंवा मोठा उ म्हणा, आपले ओठ कसे होणार आहेत? गोल. बरोबर आहे. आणि गोल होऊन ते वर्ण उच्चारले जातात म्हणजे ओठांचा उपयोग केला जात आहे. उ आणि मोठा उ. आलं लक्षात? उ. मग उ आणि उ हे 2 स्वर आहेत, त्यांना ओष्ठ वर्ण स्वर असे म्हणतात. त्यांचा उच्चार स्थान कोणता आहे? ओष्ठ वर्ण. आणि व्यंजनाचा विचार केला तर ओठांचा उपयोग करून काही व्यंजन उच्चारले जातात. फॉर एक्झाम्पल बघा प फ ब भ म. काय आहे? प फ ब भ म. या एकमेकाला ओठ खालचे आणि वरचे ओठ एकमेकाला भिडतात आणि एकमेकाला भिडल्यानंतर ते वर्ण उच्चारले जातात. त्यांना ओष्ठ वर्ण असं म्हटलेलं आहे. 5वा गट प फ ब भ म. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. प फ ब भ म. आता बघा 5व्या वर्णामध्ये 5 वर्ण अधिक असायला पाहिजे, पण मी 4थ्या वर्णामध्ये सांगितलं की जे काही गटाच्या बाहेरचे वर्ण आहेत ते संपत आलेले असल्यामुळे आपण इथे दिलेलं नव्हतं. मग 4चे अर्थ 2 केलं. याचा अर्थ 5व्या वर्ण गटामध्ये गटाच्या बाहेरील वर्ण येणार नाही, फक्त गटातील वर्ण येतील. म्हणजे 5व्या वर्ण गटामध्ये 5च वर्ण आहे. 5व्या वर्ण गटामध्ये किती वर्ण आहे? 5च. कुठला आहे तो? 5वा गट. प फ ब भ म. अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. प फ ब भ म. आणि 5व्या वर्ण गटामध्ये गटाच्या बाहेरील वर्ण येणार नाही. आणि याचा मुखाचा भाग कोणता आहे? तर ओठ. कोणता आहे? ओठ. ओठ म्हणजे ओष्ठ. बरोबर आहे. नंतर कंठ तालव्य आहे. आता व्यंजन तर संपलेले आहे, पण काही स्वर बाकी आहेत. कारण की ते आपल्याकडे एकूण स्वर किती आहेत? 14. आधुनिक वर्णमालेमध्ये आपल्याकडे एकूण स्वर किती आहेत? 14 आहेत. या 14चा आपल्याला हिशोब करायला पाहिजे. कोणता वर्ण कुठून उच्चारले जातात, त्यांचं स्थान काय आहे, याच्यानुसार आपल्याला सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. आपले किती झालेले आहेत बघा. अ आ 2 झाले, 2 2 4 झाले. ई रू आणि रू 6 झाले, 2 8 झाले. पण व्यंजन संपण्याच्या नादात झालेले आहेत. परंतु इथे जर आपण बघितलं तर कंठ तालव्यामध्ये स्वर येणार आहेत, व्यंजन येणार नाही. बरं का? कारण काय? व्यंजन समाप्तीवर आलेले आहे. एकमेव व्यंजन उरलेला आहे तो दंतोष्ठ मध्ये जाणार आहे व तो मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ठीक आहे. आता कंठ तालव्य वर्णाचा विचार केलेला असता बघा कंठ तालव्य वर्ण कसं बनलेलं आहे? 6वा प्रकार. तर 6वा प्रकार जो बनलेला आहे तर बघा पहिला गट आणि दुसरा गट म्हणजे कंठ आणि तालु या दोघांचाही वापर करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना कंठ तालव्य वर्ण असे म्हणतात. म्हणजे कंठ आणि तालु या दोघांचाही उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना कंठ तालव्य वर्ण असे म्हणतात. या कंठ तालव्य वर्णामध्ये बघा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला एक आहे आणि ऐरणही या स्वरांचा समावेश होतो. बरोबर लक्षात घ्या. कंठ तालव्य वर्णामध्ये कोणकोणाचा समावेश होतो? एक आहे ऐरणही यांचा समावेश होतो. व्यंजन संपलेले आहेत, व्यंजनाचा समावेश होणार नाही. बरोबर आहे. आणि यांचा मुखाचा भाग जर आपण बघितलं तर काय येईल? कंठ प्लस तालु. काय येईल? कंठ प्लस तालु असे मुखाचे भाग येणार आहेत. नंतर आपल्याला बघायचं आहे कंठोष्ठ वर्ण. काय बघायचं आहे? कंठोष्ठ वर्ण. कंठोष्ठ वर्णामध्ये कुठले कुठले येणार आहे? तर बघा कंठोष्ठ वर्ण म्हणजे काय? तर कंठ आणि ओठ यांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना कंठोष्ठ वर्ण म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे इथे आपल्याला पहिला गट आणि 5वा गट एकत्र करणार आहोत आणि पहिला आणि 5वा गट एकत्र करून मग तो 7वा गट तयार होत आहे. बरोबर की नाही? म्हणजे कंठ आणि ओठ यांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना कंठोष्ठ वर्ण म्हणतात. कंठोष्ठ वर्णामध्ये सिरियल नंबर मध्ये येणारे बघा ओजवाला ओ, आ आणि
औषध अशा प्रकारचे 3 स्वर यामध्ये मोडतात. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. कंठ तालव्यामध्ये एकाए ऐरणे मोडलेले आहेत. मग कंठोष्ठ मध्ये ओजवाला आ आणि औषध मोडलेले आहेत. बरोबर आहे. आपण स्वरांमध्ये बघितलं होतं की ऍ आणि आ हे 2 स्वर जर आपण बघितलं पूर्वी वर्णमालेमध्ये समावेश नव्हता. बरोबर आहे ना. परंतु यांचा समावेश कधी करण्यात आलेला होता? महाराष्ट्र शासनाने नवीन वर्णमाला स्वीकारली 2009 मध्ये आणि त्यानंतर ऍ आणि आ यांचा समावेश केलेला आहे आणि यांचा स्थान दिलेला आहे. जो काही ऍ आहे या ऍचा समावेश कुठे करण्यात आलेला होता? एडकाए आणि ऐरणेच्या मध्ये याला स्थान देण्यात आलेला होता. म्हणून हा याच्यामध्ये येणार आहे. नंतर बघा आ जो आहे आ हा सुद्धा आपण जर आचा विचार केला असता बघा लक्षात घ्यायचं ऍ आणि आचा स्थान कुठे देण्यात आलेला होता? ओजवाला आणि औषधोच्या मधामध्ये. बरोबर हा स्थान आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. यांच्या मधामध्ये यांचा उच्चार स्थान सांगितलेला आहे. म्हणजे बघा कंठोष्ठ आता जर तुम्हाला वाटत असेल आपण चेक करू शकतो. कंठ आणि ओठांचा उपयोग करून होतो. ओ म्हणताना बघा ओठ बोलत आहेत आणि गळ्याला म्हणजे कंठाला थोडा काय भेटत आहे? ताण भेटत आहे आणि मग ते वर्ण उच्चारले जातात. मग हे वर्ण कंठ आणि ओठांचा वापर करून हे वर्ण उच्चारले जातात. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे? कंठोष्ठ वर्ण असं म्हटलेलं आहे. किती आहे? 3 आहेत. ओजवाला आ आणि औषध. आलं लक्षात. आणि ऍ आणि आ यांना आपण आदत स्वर काय म्हटलेलं आहे? आदत स्वर असं नाव देण्यात आलेलं आहे. 2009 मध्ये मराठी वर्णमालेमध्ये यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आपल्या स्वरांची संख्या आता किती झालेली आहे? 14 इतकी झालेली आहे. जुन्या वर्णमालेमध्ये म्हणजे 2009च्या पूर्वी आपल्या वर्णांची संख्या किती होती? 12 होती. बरोबर ना. आता नवीन वर्णमालेत आधुनिक वर्णमालेमध्ये आपल्याला स्थान दिल्यामुळे आता आधुनिक वर्णमालेत स्वरांची संख्या 14 इतकी झालेली आहे. असं आपल्याला स्वरांबद्दल आणि यांचं स्थान पण लक्षात घ्यायचं आहे. आणि यांचं उच्चार स्थान कोणतं आहे? ऍ चा उच्चार स्थान कंठ तालव्य आणि आ चा उच्चार स्थान कुठला आहे? कंठोष्ठ वर्णामध्ये आलेला आहे. आता याला नवे स्वर पण म्हणतात. नव्याने जोडलं म्हणून त्यांना नवे स्वर असं नाव देण्यात आलं. आणि लक्षात घ्यायचं आहे यांची आपल्याला आदत लागलेली आहे. ही कोणत्या भाषेतून घेण्यात आलेली आहे? इंग्रजी. मग इंग्रजी भाषेतून घेण्यात आल्यामुळे यांची आपल्याला खूप आदत लागलेली आहे. जसं आपण बरेच शब्द मराठीमध्ये वापरताना इंग्रजी शब्दांचा वापर करतो आणि इंग्रजी शब्दांचा वापर केल्यामुळे यांना आपण मराठीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने मराठी वर्णमालेमध्ये यांना स्थान देऊन आपल्या स्वरांची संख्या वाढवलेली आहे. त्याला नाव पण दिलेलं आहे नवे वर्ण किंवा नवे स्वर किंवा आदत वर्ण देण्यात आलेला आहे. कारण आपल्याला इंग्रजीची बरीच आदत लागलेली आहे. बघू का की कशी आदत लागलेली आहे? बघा तुम्ही आता वर्गात बसून आहात. तुम्ही काय आणले? बॅग मध्ये पुस्तकं आणले. बरोबर आहे. बॅग लिहायचं आहे. कधीतरी बॅग म्हणजे काही म्हटलं का तुम्ही? बघा लक्षात घेतलं बॅग म्हणता. बरोबर आहे. बॅग लिहिताना काय केलं? बच्या वरती अर्धा चंद्र आला. पण आता त्या बॅगचा मराठी अर्थ माहिती आहे का तुम्हाला? बॅग म्हणजे काय होतो? पिशवी. बॅग म्हणजे काय होतो? पिशवी. कधी म्हटले का मी पिशवीत पुस्तके आणले? नाही. कशात आणले? बॅग मध्ये. म्हणजे बॅग हा आपला मराठीमध्ये प्रचलित झाला आणि ऍचा वापर झाला. क्रिकेट खेळले. क्रिकेट खेळताना बघा बॅट वापरलेला आहे. बॅट म्हणजे चेंडू खेळण्याची बळी. बॅट म्हणजे काय? चेंडू खेळण्याची बळी. पण भच्या वरती बघा अर्धा चंद्र आलेला आहे. भच्या वरती अर्धा चंद्र आलेला आहे. म्हणजे आपल्याला बरीच आदत लागलेली आहे. कोणाची? ऍ आणि आ. आणि हे कुठून घेण्यात आलेले आहे? इंग्रजीतून घेण्यात आलेले आहे. पेपर मध्ये प्रश्न विचारतो ऍ आणि आ हे स्वर जे आहेत यांना मराठीमध्ये स्थान देण्यात आला आदत वर्ण म्हणून किंवा नवे स्वर म्हणून कोणत्या भाषेतून घेण्यात आलेले आहेत? तर कुठून? इंग्रजीतून घेण्यात आलेले आहेत. आदत स्वर किती आहेत? तर 2. नवे स्वर किती आहेत? तरी 2. कारण त्या दोघांचं नाव एकच आहे. आलं लक्षात? ऍ आणि आ. पुन्हा बॉल म्हणायचं आहे. तुम्ही म्हटलं का चेंडू खेळायला जाऊन म्हणून? नाही. काय आहे? बॉल बॅट. आलं लक्षात? बॅट बॉल. मग काय आहे? बॉल. हा कुठून आलेला आहे? इंग्रजीतून आलेला आहे ऍ. बरोबर आहे की नाही? आता बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही ऍ आणि आ चा वापर करता आणि त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे यांची बरीच आदत आपल्याला लागलेली होती आणि मराठी वर्णमालेमध्ये यांना स्थान देण्यात आलेलं आहे ऍ आणि आ. कधी देण्यात आला ते पण लक्षात ठेवा. 2009. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे ऍ आणि आ यांचा उच्चार स्थान पण लक्षात घ्यायचं आहे. ऍ चा उच्चार स्थान कुठे येते? कंठ तालव्य वर्णामध्ये येत आहे आणि आ चा उच्चार स्थान कुठे येत आहे? कंठोष्ठ वर्णामध्ये येत आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलेला नाहीये. बरोबर आहे. पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की यांचं स्थान कुठे कुठे आहे वर्णाच्या उच्चारानुसार. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं व्यंजन संपलेले आहे आणि व्यंजन संपल्यामुळे कंठोष्ठ वर्णामध्ये व्यंजनाचा समावेश होणार नाही. मला वाटते सगळे 14 स्वर झालेले असतील. बघा
हे 2 2 2 4 2 6 2 8 3 11 3 14 हे 14 स्वर आपण धरलेले आहेत. तरी पण हे 2 उरलेले आहेत. मग यांच्यामध्ये कोणता वर्ण कुठे येतो आपण बघू. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यानंतरचा 8वा जो प्रकार आहे दंतोष्ठ वर्ण आहे. कोणता प्रकार आहे? दंतोष्ठ. मग दंतोष्ठ वर्ण म्हणजे काय? तर बघा दात आणि ओठ यांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना दंतोष्ठ वर्ण असे म्हणतात. मग दंतोष्ठ वर्णामध्ये स्वरांचा समावेश होणार नाही कारण आपल्याकडे काय 14च आहेत आणि 14 झालेले आहेत आणि 14 झालेले असल्यामुळे दंतोष्ठ वर्णामध्ये स्वरांचा समावेश होणार नाही. डॅश केलेली आहे, बरोबर लक्षात घ्यायचंय. त्यानंतर याच्यामध्ये व्यंजनाचा समावेश होईल. मग सगळे वर्ण झालेले आहेत पण एक व्यंजन सुटलेला आहे. कोणता? व. व हा एकमेव व्यंजन आहे ज्याचा उच्चार दंतोष्ठ दात आणि ओठांचा वापर करून उच्चारला जातो. मग त्याला व ला काय म्हटलेलं आहे? दंतोष्ठ वर्ण असं म्हटलेलं आहे. कोणता आहे? व. त्यानंतरचा 9वा प्रकार आहे आपला दंत तालव्य वर्ण. मग दंत तालव्य वर्ण म्हणजे काय बघू. 9वा प्रकार दंत तालव्य वर्णामध्ये थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे की दात आणि तालू म्हणजे कठोर तालू यांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. पण तालव्य वर्णामध्येच काही व्यंजन आहे ते दंत तालव्य व्यंजनामध्ये जातात. तर दंत तालव्य वर्णामध्ये सुद्धा स्वरांचा समावेश होत नाही कारण स्वर समाप्त झालेले होते. व्यंजन मध्ये जर बघितलं व्यंजन पण समाप्त झालेले आहेत परंतु च ज आणि झ हे 3 जे व्यंजन आहेत यांचा उच्चार तालव्य वर्ण उच्चार पण होतो आणि दंत तालव्य वर्ण उच्चार पण होतो. याच्यामध्ये बघायचंय बघा तालव्य वर्णाचा उच्चार आणि दंत तालव्य वर्णाचा उच्चार बघायचा आहे. मग तालव्य वर्णाचा उच्चार जर आपण बघितलं तर तालव्य वर्णाचा उच्चार य ने युक्त होतो आणि दंत तालव्य वर्णाचा उच्चार अ ने युक्त होतो. फक्त एवढाच डिफरन्स आहे. म्हणजे बोलताना आपण जरी लिहिताना सारखं लिहिलं पण उच्चार करताना य आणि अ ने युक्त उच्चार करतो. यावरून हे प्रकार पडणार आहे. आता बघा दंत तालव्य वर्णामध्ये सगळ्यात पहिले बघून घ्या च ज आणि झ यांचा समावेश दंत तालव्य वर्णामध्ये होतो. आणि का बरं? ते याच्या उच्चार स्थानावरून आहे. तालव्य वर्णाचा उच्चार य ने युक्त होतो आणि दंत तालव्य वर्णाचा उच्चार कसा होतो? अ ने युक्त होतो. अशा प्रकारे एवढा डिफरन्स आहे. आपण डिफरन्स बघणार आहोत, पूर्ण फरक सांगणार आहे, कोणते कोणते शब्द येणार आहेत ते तुम्हाला मी ते सांगणार आहे आणि यानुसार आपण बघू. कळलं? आता बघा लक्षात घ्यायचं आहे तालव्य आणि दंत तालव्य. मग इथे आपण थोडं लिहून ठेवू. बघा दंत तालव्य वर्णाचा उच्चार कसा होतो? अ ने युक्त होतो. दंत तालव्य वर्णाचा उच्चार अ ने युक्त होतो. तालव्य वर्णाचा उच्चार काय होतो? य ने युक्त होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा दोघांचा डिफरन्स थोडक्यात सांगतो. या साईडला सांगून देतो. पहिले मुखातील भाग लिहून टाकू. मुखातील भाग कुठला आहे? कंठ चालू झाला हा पण लिहायचा आहे. काय आहे? दंतोष्ठाचा लिहून टाकू. दंत आणि ओठ दंतोष्ठ आणि ह्या दंत तालव्यामध्ये काय येणार आहे तर दंत आणि तालू असे आपल्याला मुखातील भाग सुद्धा बघायचा आहे. त्याचा डिफरन्स मी नंतरच सांगतो थोड्या वेळात. ठीक आहे. आता पहिले आपल्याला कोणी लिहिले नसेल लिहून घेऊ शकता नाहीतर हे समजून घ्या पुन्हा एकदा. आपल्याला जर याला पूर्ण पाठ करून घ्यायचा असेल हे सगळं सिरियल नंबर लक्षात ठेवायचा असेल तर आपल्याला एक सूत्र तयार करता येऊ शकतो. 5 पर्यंतचे जवळपास सगळे वर्ण पाठवू शकतात. यासाठी एक सूत्र आहे. आपण यांना इंग्रजी नाव देऊ. यांना इंग्रजी नाव जर दिलं तर एक सूत्र तयार होऊ शकतो. बघा कंठ आहे. कंठ या वर्णाला जर आपण जर का इंग्रजी वर्ण दिला तर काय लिहिणार आपण? कंठ लिहिताना के, तालू लिहिताना काय लिहिणार? टी, मूर्धा लिहिताना काय लिहिणार? एम, दंत लिहिताना काय लिहिणार? डी आणि पोस्ट लिहिताना काय करणार? ओ. यांना जर इंग्रजी नाव दिलं तर एक सूत्र तयार होईल केटीएम डीओ. हा नाव लक्षात आरामात राहू शकतो. केटीएम काय आहे तर तुम्हाला माहिती आहे. रेसिंग बाईक आहे त्या बाईकचं नाव काय आहे? केटीएम. आणि डीओ काय आहे? परफ्यूम. बरोबर आहे. या परफ्यूमचं नाव आहे. मग एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की केटीएम चालवणारा डीओ मारतो. काय आहे? केटीएम चालवणारा डीओ मारतो. आणि या सूत्रावरून आपल्याला हे जे काही पहिले 5 वर्ण गट आहे ते पूर्णपणे आपल्याला लक्षात राहू शकतात या सूत्राचा वापर करून. फक्त पाठ करायचा आहे आपल्याला केटीएम डीओ. आलं लक्षात? आता केटीएम डीओ सूत्राचा वापर करताना बघा कसं काय करता येईल. मी जर का हे मिटवलंही समजा तरी तुम्हाला बघा सांगता येऊ शकतो. मी इकडे लिहून टाकतो बघा केटीएम डीओ. आता याच्यामध्ये आपण नंबर देऊ. 1 दुसऱ्या नंबरवर आहे, तिसऱ्या नंबरवर आहे, चौथा आणि ओ कितव्या नंबरवर आहे? 5वा. आता बघा फक्त तुम्हाला काय पाठ करायचं? के म्हणजे काय होतो? के म्हणजे काय होतो? कंठ. आता कंठ वर्णामध्ये कोणते 2 स्वर मोडतात तर अ आणि आ. मग कंठ वर्णामध्ये हा पहिल्या नंबरवर आहे म्हणून पहिला गट मोडेल. मग पहिला गट कोणता गट आहे? ग गट.
आपण बघितलं वर्णमालेमध्ये हा कंठ वर्णामध्ये क गट मोडला, मग क गटाचा पूर्ण याच्यामध्ये मोडून जाईल कंठवर्णामध्ये. कुठले कुठले आला क ख ग घ अंग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वर्ण जास्त झाला आहे कोणता ह. झालं पाठ. म्हणजे कंठवर्णामध्ये के जरी लक्षात असेल केटीएम डीओ तर कंठवर्णामधून आपल्याला वर्ण लक्षात राहील. के म्हणजे कंठ पहिल्या नंबरवर येतो आणि पहिल्या नंबरवर आल्यामुळे पहिला गट त्याच्यामध्ये मोडेल कोणता क गट. क ख ग घ अंग आणि एक वर्ण जास्त कोणता ह. दुसरा वर्ण आपण बघितला टी. टी म्हणजे काय होतो तालू. एवढंच पाठ करायचं आहे. टी म्हणजे तालू. मग दुसऱ्या नंबरवर आहे म्हणून दुसरा गट कोणता आहे च गट. मग च गटातले पूर्ण व्यंजन पाठ होऊ शकतात च छ ज झ इ. दोन स्वरही लक्षात ठेवायचे आहे इ आणि इ. बरोबर आहे. आता त्यानंतर बघा च गट पूर्णपणे मोडला छ छ ज झ इ आणि दुसऱ्यामध्ये दोन वर्ण जास्त आहे. दुसऱ्याला काय दिलं आपण यश. दुसऱ्याला काय भेट मिळालेला होता यश. असं पाठ करायचं आहे. मग एम म्हणजे काय होतो मूर्धा. एम म्हणजे काय मूर्धा. मग मूर्धा जर आपण बघितलं तर 3 नंबरवर आहे. बरोबर आहे. मग बघा मूर्धन्य वर्ण आपल्याला लक्षात राहील मूर्धन्य वर्ण. मग तिसऱ्या नंबरवर आहे म्हणून तिसरा गट. तिसरा गट कोणता आहे अ च ट गट. मग काय होईल त ठ ड ढ न आणि ट गटामध्ये 3 वर्ण जास्त आहेत कोणते श्र श ड. मग लक्षात घ्यायचं आहे एम हा तिसरा गट आहे केटीएम मध्ये. तिसऱ्या वर्णामध्ये तिसरा गट पूर्णपणे मोडला ट ठ ड ढ न आणि तिसऱ्या वर्णामध्ये तीन वर्ण जास्त आहेत कोणते र श आणि ड. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथ्या गटामध्ये आपण जर बघितलं तर डी वर्ण गट आहे. बरोबर आहे. डी म्हणजे काय होतो दंत म्हणजे दंत वर्ण येणार आहेत आणि दंत वर्णामध्ये क च ट गट मोडेल. काय मोडेल त गट. मग त गटामध्ये पूर्णपणे चौथा गट पूर्णपणे आला त त द ध न. चौथा मध्ये 4 वर्ण जास्त पाहिजे होते पण 4 वर्ण राहिले का बाहेरचे गटाच्या बाहेरचे राहिलेले नाही. मग आपण चौथ्याला 2 कमी करायचं आहे म्हणून त्याला आपण दिली लस. काय दिली लस. मग चौथ्या वर्ण गटामध्ये 2 वर्ण जास्त आले कोणते लस आलेला आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे हे वर्ण लक्षात ठेवायचं आहे. नंतर पाचवा वर्ण गट आपण जर बघितलं ओष्ठ. ओ आहे ना केटीएम डी ओ. ओ म्हणजे काय ओष्ठ आणि पाचव्या वर्ण गटामध्ये 5च वर्ण जास्त आहेत कोणते. पाचवा गट कोणता आहे प गट. प फ ब भ म. अशा प्रकारे बऱ्याच पैकी वर्ण आपल्याला लक्षात राहू शकतात. स्वरांचा विचार केला तर डायरेक्ट पाठ करायचा आहे. पहिल्या वर्ण गटामध्ये कंठवर्णामध्ये अ आ, तालव्य वर्णामध्ये इ ई, मूर्धन्य वर्णामध्ये ऋषी ऋ, दंत वर्णामध्ये लू, ओष्ठ वर्णामध्ये उ आणि उ. कंठ तालव्य वर्णामध्ये बरोबर सिरियल नंबर लक्षात घ्यायचा आहे. संपल्यानंतर एडका आहे ऍ ऐरणी. नंतर कंठोष्ठ वर्णामध्ये लक्षात घ्यायचं आहे ओ आ आणि औषध उ. अशा प्रकारचे वर्ण आपल्याला पूर्ण वर्णाच्या उच्चार स्थानानुसार माहित असायला पाहिजे. आता बघा याच्यावर आपण थोडं डेफिनेशन मगाशी बघितलं सांगता पण पुन्हा एकदा सांगत आहे. कंठवर्ण म्हणजे काय तर आपल्या जिभेचा मागील भाग मुख्य जिभेचा मागील भाग वरती उचलून कंठाला जाऊन भिडतो व कंठाला जाऊन भिडल्यानंतर जे वर्ण उच्चारले जातात त्यांना कंठवर्ण असे म्हणतात. बरोबर आहे. आपण त्याच्यामध्ये क ख ग घ अंग असं म्हणताना तुमची जीभ वरती मागची जीभ मुख्य जिभेचा मागील भाग वर उचले म्हणून बघा काय होत नाही. क ख ग घ अंग उचलली का थोडं उचललं ना बट जिभेला जाऊन टेकलं मग ते वर्ण उच्चारले जातात. तालव्य वर्णामध्ये आपल्या जिभेचा टोक वरच्या दाताच्या वरच्या बाजूला म्हणजे कठोर तालूला जाऊन भिडेल. बरोबर आहे. आणि मग जिभेचा टोक भिडल्यानंतर तालव्य वर्ण उच्चारले जातात. बरोबर म्हणून त्यांना तालव्य वर्ण म्हणतात. मग तालव्य वर्णामध्ये च छ ज झ इ. जर आपण म्हटलं तर आपल्या जिभेचा टोक वरच्या दाताच्या वरच्या बाजूला म्हणजेच कुठे कठोर तालूला जाऊन भिडते म्हणून बघा च छ ज झ इ. बरोबर आहे. त्यानंतर मूर्धन्य वर्णामध्ये कोणता आहे तर तिसरा गट आहे ट ठ ड ढ न. बघा तुमची जीभ पूर्णपणे वरती गेलेली आहे मूर्धेला जाऊन भिडलेली आहे म्हणा ट ठ ड ढ न. अशा प्रकारे आहे. नंतर बघा दंतवर्णामध्ये आपण जर बघितलं तर बघा आपल्या जिभेचा टोक वरच्या दाताच्या मागील बाजूला जाऊन भिडलेला आहे आणि मागील बाजूला जाऊन भिडून ते वर्ण उच्चारले जातात. मग चौथा गट आहे कोणता गट आहे त थ द ध न. आणि पाचवा ओष्ठ गटामध्ये ओठांचा वापर होतो हे आपल्याला सहज दिसते. खालचे आणि वरचे ओठ एकमेकाला भिडतात आणि मग ते उच्चारले जातात मग त्यांना ओष्ठ वर्ण असं म्हणलेलं आहे. ते थोडं फील पण करावं लागतं. नाही आठवलं तर फील केलं तर येऊ शकतं तुमचं. आलं लक्षात. मग थोडा फील करूनही म्हणावं लागेल. कळलं का. अशा प्रकारे हा पूर्ण चार्ट आपल्याला माहित असायला पाहिजे. पेपर मध्ये विचारतो बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे मला सांगतो
की वर्णाच्या उच्चारस्थानामध्ये दंतोष्ठ वर्ण मध्ये कोणता वर्ण मोडतो, तर दंतोष्ठ वर्णामध्ये एकमेव वर्ण आहे तो म्हणजे कोणता, व. आलं लक्षात. आणि अशा प्रकारे तो लक्षात ठेवायचा आहे. पुन्हा तालव्य आणि दंत तालव्य यामधला फरक आपण लगेच बघणार आहोत. ठीक आहे. तालव्य वर्ण आणि दंत तालव्य वर्णामध्ये कुठले कुठले मोडतात, तर बघा तालव्य वर्णामध्ये च छ ज झ इ आणि य श मोडतो, पण त्याच तालव्य वर्ण गटामधले च ज आणि झ हे तीन जे वर्ण आहेत ते तीन वर्ण अनियुक्त उच्चारल्यामुळे यांना दंत तालव्य वर्ण असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग आपला डिफरन्स आपण बघणार आहोत. तालव्य वर्णाचा उच्चार य नियुक्त आणि दंत तालव्य वर्णाचा उच्चार अनियुक्त येतो. त्याच्यामध्ये एखादा शब्द देऊन तो त्याचा उच्चार कोणत्या प्रकारचा आहे अशा प्रकारे ते प्रश्न केलेले असतात. हे आपण थोड्या वेळात लगेच बघू. ठीक आहे. कोणी लिहिणार आहे, झाला लिहून.